सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा खरं बघितलं तर रडारवर आला म्हणलं तरी वावगं वाटणार नाही। बीडमध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे। माझ्या बाजूला हे कुटुंब आहे, भोंडवे कुटुंब आहे। 6 महिन्यापूर्वी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। मित्रांनीच घात केला असा आरोप पीडित कुटुंब करते, मात्र पोलिसांनी साधी एनसी देखील घेतलेली नाही। 6 महिन्यापासून हे जे कुटुंब आहे ते प्रत्येक कार्यालयात चक्रा मारताना पाहायला मिळते, मात्र कार्यालयाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांना आतापर्यंत यांच्यावरती दया आलेली नाही। हे सौरभ भोंडवे असं पीडित मुलाचं नाव आहे। त्याचा मृत्यू झालेला आहे। 13 ऑगस्ट रोजीची ही घटना आहे, मात्र अद्यापही बीड पोलिसांना या घटनेबाबत कसलेही गांभीर्य नाही तर नाहीच, मात्र कारवाई पण केली नाही। तपास तर दूरचीच गोष्ट आहे। माझ्यासोबत सौरभचे वडील आहेत। सर, काय झालं होतं नेमकं सांगा। मूळ मुद्दा म्हणजे 13 तारखेला 13/8/2024 रोजी सौरभचा जो मित्र आहे गोरकागाव हा या आमच्या घराच्या समोर आला आणि गावाकडे जायचं म्हणून तो घेऊन गेला। घेऊन गेल्यानंतर मला वाटतं ती काकडीरा या ठिकाणी गेली। तिथं कुठला तरी काहीतरी कार्यक्रम होता। कार्यक्रम संपल्यानंतर ते मला वाटतं तिथं 2 अजून त्यांना मित्र भेटले, संभाजी जायभाई आणि सागर जाधव हे 2 मित्र त्यांना भेटले आणि कुठेतरी एक न्यू लोकशाह हॉटेल आहे तिथं ते जेवायला बसले। जेवण वगैरे त्यांनी केल्यानंतर संध्याकाळी 6:14 त्याच्या आईला त्यांनी फोन केला। बोलत असतानाच 1-2 शब्द बोलला असेल, पण फोन कट झाला, कारण आरडाओरडा चालू होता आणि रेंजही नसेल, अशा पद्धतीत तो कट झाला। त्याच्या आईने वारंवार त्याला फोन लावले, परंतु तो फोन काही लागत नव्हता, नुसती बेल वाजायची पण तो उचलत नव्हता। त्यानंतर मी काही वेळाने बाहेर होतो, कामानिमित्त गेलो होतो, घरी आलो। मला ते समजल्याबरोबर मी त्याला वारंवार 7, 8, 10 असे फोन लावले। रिंग वाजत होती पण फोन काही कुणी उचलत नव्हतं। मग मलाही थोडंसं माझ्या काळजा धस केलं आणि मला थोडी शंका येऊ लागली। मला काही सुचलं नाही, त्यामुळं मी थोडा अस्वस्थ झालो। परंतु मला 9 वाजता माझा एक पुतणी आहे फौजीमध्ये, त्याला गावाकडच्या मित्रांनी फोन केला आणि त्याला सविस्तर काहीतरी सांगितलं। त्यांनी मला फोन करून सांगितलं की सौरभ आणि त्याचे 3 मित्र हे तलावामध्ये 6:30 वाजेच्या दरम्यान तिथे आहेत। तेव्हा असं सांगितल्यावर मला अजूनही थोडंसं घाबरल्यासारखं वाटलं आणि मी आमच्याच गल्लीतली एक गाडी, त्याच्याच मित्राची गाडी आहे, ती गाडी बोलवली, त्यालाही बोलवून घेतलं। आम्ही 4-5 जण त्या गाडीत बसून त्या तलावाच्या दिशेने गेलो। तेव्हा तिथे मात्र ते काही आढळून आले नाहीत। मग आम्ही त्या सौरभला त्या तलावाच्या भोवती सगळीकडून पाहिलं, पण तोही काय आम्हाला आढळला नाही। पोलीस स्टेशनमधूनच आम्हाला एक असा कॉल आला की त्याचे जे मित्र आहेत ते पोलीस स्टेशनला आलेत। मग आम्ही तिथून परत सगळं काही शोधाशोध केला, पण तो न आढळल्यामुळं पोलीस स्टेशनला गेलो। पोलीस स्टेशनला गेल्यानंतर हे 3 जे मुलं होते यांना मी सविस्तर विचारलं की सौरभ कुठं आहे, तर त्या तिघांनीही मला वेगवेगळी उत्तरं दिली आणि वेगवेगळी उत्तरं दिल्यामुळं मला ती जरा उडवडीची उत्तरं वाटली, म्हणून मला जरा शंका वाढली की हे काहीतरी घातपाताचाच कार्यक्रम दिसतोय। एवढं त्यांना बोललो आणि मी निष्क्रिय झालो आणि शेवटी परत आलो, उखंड्याच्या तलावात परत आलो। परत त्याला पाहिलं, पण ते काही मला आढळून आला नाही। मला वाटतं कमीत कमी रात्रीचे 3 वाजले असतील, अशा दरम्यान मी परत घरी आलो। दुसऱ्या दिवशी परत 6 वाजता आमची टीम बरेचसे लोक घेऊन दिनांक 14 तारखेला मी परत तिथेच गेलो। पाहिलं, शोधाशोध केला, पण काही आढळून आलं नाही। तेवढ्यात गावातली बरेचसे लोक आली फोन लावल्यामुळं आणि सर्वांनी मग आमदार, तहसीलदार यांना सगळ्यांना फोन लावली आणि ॲम्ब्युलन्स वगैरे हे त्या ठिकाणी बोलवले। त्यांनी शोधाशोध केला, सर्वांनी शोधाशोध केला। संध्याकाळच्या कमीत कमी 8 ते 9 वाजेपर्यंत शोधाशोध केला, पण सौरभचा काही कुठं तपास लागला नाही। त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत आम्ही 6 वाजता गेलो, तरीच शोधाशोध केला, पण काही आढळला नाही। आणि मग आम्हाला थोडंसं वेगळं वाटलं, म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला गेलो। त्यांना म्हटलं आमची एवढं तुम्ही FIR फाडून घ्या, पण तेवढ्यात FIR फाडून घ्या म्हटल्यानंतर ते म्हणले अगोदर तुमचा कार्यक्रम करा। तेवढ्यात काय झालं की आम्हाला एक फोन आला तलावावरून की 10:30-11चा टाईम असेल
की पाण्यावरती बॉडी तरंगत आहे. असं असल्यामुळे आम्ही ताबडतोब त्या तलावाकडे आलो. तलावातून ती डेड बॉडी बाहेर काढली आणि त्याची शवविच्छेदनासाठी आम्ही नायगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाठवली. आम्ही तरी म्हणत होतो त्यांना की तुम्ही प्रोसिजर करा. ते म्हणले सर्व विधी तुमचा उरका आणि मग आपण प्रोसिजर करू. आम्ही पूर्ण विधी त्यांचा पूर्ण केला. त्यानंतर मलाच स्वतः ते दुःखाचं फडकं बांधलेलं असल्यामुळं मला पोलीस स्टेशनला जाता आलं नाही ताबडतोब 1-2-3 दिवसांनंतर. आम्ही काही काळ, कारण आम्हाला त्यांनीच असं सांगितलं होतं तुमचे सगळे विधी उरका आणि नंतर आपण पुढचं सगळं प्रोसिजर करू. परंतु त्यांनी काही ते प्रोसिजर पूर्ण केलं नाही. कोण पोलीसवाले कोण होते? नाव काय होतं त्यांचं? ते काय म्हणाले? मग तुम्ही तक्रार ज्यावेळेस द्यायला गेला तर मग तक्रार का नाही घेतली? मिसाळ साहेब यांनी आणि मिसाळ साहेबांनीच आम्हाला त्यावेळेस अगोदर सांगितलं होतं की ते मुलं ह्याला आलेले आहेत, पाटोद्याला आलेले आहेत. परंतु आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस अनमोल केदार यांनी मात्र आमची काही तक्रार घेतली नाही. ते म्हणजे तुमचं सगळं जे काही कार्यक्रम आहेत ते घ्या. अनमोल केदार कोण आहेत? काय पद होतं त्यांच्याकडे? API, हे API आहेत. ते PSI बी नाहीत, API आहेत. त्यांच्याकडे मला वाटतं हा चार्ज होता आणि त्यांनी आम्हाला असं सांगितल्यामुळं आम्हाला ठीक आहे, तेही दुःखात सामील आहेत असं आम्हाला वाटलं. आम्हाला आधार आला की नंतर का होईना पण ते आमची केस ही घेतील. पण आमचा विधी पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी तर आम्हाला एकदम केस घेण्याच्या ऐवजी आम्हालाच दमदाटी करायला सुरुवात केली. तुम्हाला कोणीकडे जायचं तिकडे जा, खुर्ची गेली तरी चालेल पण मी गुन्हा काय दाखल करून घेणार नाही, अशा पद्धतीचं बोलल्यानंतर आम्ही परत, आम्हाला यश न आल्यामुळे आम्ही परत आलो. परत 2-3 दिवसांनी पुन्हा आम्हाला असं वाटलं की अजून त्यांच्यात काही बदल झाला असेल म्हणून आम्ही परत गेलो. परतही त्यांनी त्याच पद्धतीनं आम्हाला वागणूक दिली, उलट आम्हालाच दमदाटी केली. म्हणजे आम्हाला त्यांच्यावरच संशय आला की आपल्याला न्याय मिळत नाही असं आम्हाला वाटलं आणि आम्ही हताश झालो. साधारणतः किती महिन्यापासून तुम्ही हे अर्ज करताय प्रशासनाकडे आणि कुठं कुठं केला आतापर्यंत? काही तक्रार वगैरे केली अनमोल केदार यांची? अनमोल केदारची यांची तक्रार, मी एक अर्जच तयार केला होता की त्या अर्जामध्ये मी कलेक्टर साहेबांना सुद्धा एक अर्ज दिलेला आहे. SP साहेबांना ज्यावेळेस बारगळ साहेब होते त्यावेळेस 2 वेळेस त्यांना अर्ज दिलेला आहे. माझी तक्रारसुद्धा त्यांच्याकडे दाखल केलेली आहे. त्याच्यानंतर आत्ताचे SP आलेले आहेत त्यांच्याकडेही गेलो मी. त्यांनी मात्र सांगितलं की सध्या हे प्रकरण चालू आहे, तुम्ही थोडंसं थांबा, मी मात्र पूर्ण चौकशी करून तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करील असं त्यांनी मला सांगितलं. तसंच मी आमचे आमदार धस साहेब यांना भेटलो आणि मग धस साहेबांनी थोडीशी हालचाल सुरुवात केली आणि त्यांनी मला वाटतं पोलीस स्टेशनला फोन लावल्यामुळं, सध्या जाधव साहेब आहेत त्यांना फोन लावला आणि त्यामुळं माझा जॉब कालच्या 6 तारखेला म्हणजे जानेवारीच्या 6 तारखेला त्यांनी माझा जॉब घेतला. तर त्याच्या आईचा आणि पत्नीचा मात्र त्यांनी आता 29 तारखेला जॉब घेतला. म्हणजे त्या प्रोसिजरला आत्ताचे आलेले जे ही आहेत पोलीस, नाही सध्याचे पाटोद्याचे जाधव साहेब, त्यांनी त्या कार्यक्रमाला सुरुवात केली. आम्हाला धस साहेबांचं मला वाटतं आभार मानावं तेवढी कमीच आहेत. इथूनच सुरुवात झाली. बघा, हे बीड पोलिसांचं विदारक सत्य आहे. घटना 13 ऑगस्टला घडते आणि जॉब घेतला जातो तब्बल 6 महिन्यानंतर. हे बीड पोलिसांचं कर्तृत्व म्हटलं तरी वाग वाटणार नाही. सौरभची आई आहे. खरं तर दुःख अनावर आहे तुम्हाला, आम्हाला काही प्रश्न विचारता येणार नाही. आता तुमची मागणी काय असेल? आमची मागणी एकच आहे सर, तो सकाळी जे 8 वाजता घेऊन गेला का गोरखागाव, तर मी जाऊ नको म्हटलं होतं तरी पण ते म्हणले नाही आम्हाला परत यायचं गोरख. मला असं म्हणलं काकू आम्ही परत येत होतो आणि हे जे गेले तर मग दिवसभर काही आलेच नाहीत परत. आणि परत नाही आल्यामुळं मला 6:14 फोन आला, त्याचाच सौरभचाच फोन आला आणि मी म्हणे काय बोलतो तर मला काही कळाना. म्हणजे कलमा होता ना, खूप गोंधळ सगळा कलम्यामध्ये, मला काहीच ऐकायला येत नव्हतं. आणि मग परत ते फोन बंद झाला आणि परत मी लावला परत, तर बेल जात होती तर मग तिथं कोणीच बोलाना ना. आता आई मला सांगा, आता तुम्ही काय मागणी कराल? 6 महिने होत आहेत तुमच्या मुलाच्या मृत्यूला, पोलीस आता तर कारवाई करतील अशी अपेक्षा आहे ना. आता त्याने कारवाई घ्यायलाच पाहिजे ना आपली, की कारण इतकं घटना अशी घडायला नाही पाहिजे ना. तर ह्याने जे नेला, जाणून बुजून नेला आणि त्याला हे 3-4 जण जे होते का, तर 3-4 काय केलं, त्याला ते फोन तर मला बोलायला लावलं की त्यांच्यावर आमचा संशय येऊ नये म्हणून त्याने अशी गोष्ट केली एक. आणि परत त्याचे कपडे काढून त्याला पाण्यात टाकला असेल.
ह्या 3 पोरांनी बाहेरच्या, आणि हे टाकले असं आणि हे लगेच मग त्याने काय केलं, मी फोन लावते तर मग मला सांगायचं ना परत की असं झालंय तसं, काहीच सांगितलं नाही आम्हाला, कॉलच उचलला नाही त्याचा, आणि ते डायरेक्ट गेले पोलीस स्टेशनला. मग आता काय मागणी कराल? आमची एकच मागणी, हे जे 3 मुलंत ना तर ह्यांना अटक करावं. अटक करण्याची मागणी आहे. सौरभची पत्नी माझ्यासोबत आहेत. तुमची आता काय मागणी आहे? माझी मागणी एकच आहे, आम्हाला न्याय मिळवून दिला पाहिजे. कुठेतरी हे वाईट वाटतं, एवढी मोठी घटना तुमच्यासोबत घडते तरीही तुम्हाला वेळेमध्ये जी आहे कारवाई होताना पाहायला मिळत नाही. कारवाई त्या टायमाला केलीच नाही. आता 6 महिने होत आले जवळपास. जानेवारीमध्ये म्हणजे ह्याच महिन्यामध्ये 19 तारखेला पोलिसांनी आमचा जॉब घेतला. मग आत्ता कुठं सुरुवात झाली ह्या प्रकरणाला? किती महिने झाले साधारणतः? 6वा महिना होत आला. जाताना सौरभचं काही तुमची चर्चा वगैरे झाली होती कशी? काहीच नाही. जाताना ते गोरं कागाव तिथं दारात येऊन उभं राहिलेले होते. ते सौरभला गावाकडे जायचं म्हणून घेऊन गेले. मग दुपारी 1-1:30च्या दरम्यान मी कॉल केला त्यांना, त्यावेळेस ते म्हणाले की गोरखसोबत आहे, थोड्या वेळाने येतो म्हणून. आता पोलिसांकडनं काय अपेक्षा आहेत, काय कारवाईची मागणी आहे? असं पोलिसांनी आम्हाला न्याय दिला पाहिजे आणि योग्य ते तपास केला पाहिजे. नक्कीच हे हातबल झालेलं सौरभ भोंडवे याचं हे कुटुंब आहे. 13 ऑगस्टला सौरभचा मृत्यू झालेला आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी खरं तर सौरभचा जो मृतदेह आहे तो तलावाच्या बाहेर आढळलेला आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टीला 6 महिने उलटत आहेत तरी देखील बीड पोलिसांकडनं कसलीही कारवाई झालेली नाही. मात्र गेल्या 2 दिवसाच्या आतमध्ये या पीडित कुटुंबाचा जो जबाब आहे तो पोलिसांनी घेतला आहे, मात्र कारवाई शून्यच आहे. आता या 3 आरोपींना कडक कारवाई झाली पाहिजे, एवढंच नाही तर त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी जी आहे आता पीडित कुटुंब करताना पाहायला मिळते. आता एकंदरीत बीडच्या पोलिसांच्या आता कारवाईवर सगळ्यांच्या नजरा टिकून आहेत. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.